नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. Definition: the scalar or dot product of two vectors is a scalar quantity of magnitude equal to product of magnitude of two vectors and cosine of angle between them. Suppose that we have two vectors, vector P and vector Q, and suppose that theta is the angle between them. Then scalar product means multiplication. स्केलर प्रोडक्ट इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणून याचा जो स्केलर प्रोडक्ट आहे तो आपण डॉट या सिम्बॉलने दाखवतो. डॉट म्हणजे पॉइंट, तर पॉइंटने दाखवतो म्हणून याला डॉट प्रोडक्ट म्हणतात. आणि याचं जे आन्सर आहे ते आहे स्केलर क्वांटिटी, ज्याला आपण म्हणू आर. विदाउट एरो इज अ स्केलर क्वांटिटी अँड बाय डेफिनेशन इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. Magnitude of two vectors and cosine of angle between them. Product means multiplication. Magnitude is denoted by mod of vector P into mod of vector Q into cos theta, or simply it is equal to PQ cos theta. So it is called as scalar product or a dot product. Remember again, as the answer of this scalar product is a scalar quantity, it is called as scalar product and it is represented by point, therefore it is called as dot product. आता आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा गुणधर्म पाहूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन इट्स डायरेक्शन. So suppose that we have one vector that is Q and another vector is P. Then vector P can be resolved into two parts. Resolution हे आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. तर P चे आपण रिझॉल्व्ड पार्ट्स घ्यायचे, ज्याला आपण कॉम्पोनंट्स असं म्हणतो. परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स किंवा रेक्टेंग्युलर कॉम्पोनंट्स. तर P चा एक कॉम्पोनंट जो आहे इन द डायरेक्शन ऑफ Q, ज्याला आपण म्हणू समजा याचा अँगल जर थीटा असेल तर कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ Q इट इज ऍडजेसंट टू थीटा, देअरफॉर इट इज P cos थीटा. आणि ज्याचा दुसरा जो कॉम्पोनंट आहे त्याला परपेंडिक्युलर असेल, ज्याला आपण म्हणू P sin theta. So vector P can be resolved into P cos theta and P sin theta. Now by first characteristic, scalar product is the product of magnitude of one vector. म्हणजे एका वेक्टरचा मॅग्निट्यूड. आता या ठिकाणी P डॉट Q इज इक्वल टू एका वेक्टरचा मॅग्निट्यूड म्हणजे Q चा मॅग्निट्यूड, दॅट इज Q, आणि मॅग्निट्यूड ऑफ अदर वेक्टर इन इट्स डायरेक्शन. तर दुसऱ्या वेक्टरचा Q च्या डायरेक्शन असलेला कॉम्पोनंट P cos थीटा, किंवा याला आपण असं लिहू PQ cos थीटा. सो P डॉट Q इज इक्वल टू PQ cos थीटा. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्केलर प्रोडक्ट. Now second characteristic, it obeys commutative law. Commutative law म्हणजे काय? Suppose that we have two vectors, vector A and vector B, and suppose the angle between them is alpha. Then vector A dot vector B is equal to vector B dot vector A is equal to AB cos alpha. So it is same. म्हणजे A dot B आणि B dot A हे सेम आहेत, याला आपण म्हणतो कम्युटेटिव्ह लॉ. नाउ थर्ड प्रॉपर्टी, इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय? सपोज दॅट वी हॅव थ्री वेक्टर्स, वेक्टर P, वेक्टर Q and वेक्टर R. देन वेक्टर P डॉट वेक्टर Q प्लस वेक्टर R can be written as vector P dot vector Q plus vector P dot vector R. It is called as distributive law.
नाउ फोर्थ कॅरेक्टरिस्टिक दॅट इज स्पेशल केसेस. तर काही आपण स्पेशल केसेस पाहूया. फर्स्ट, स्केलर प्रोडक्ट ऑफ पॅरलल वेक्टर्स. सपोज दॅट वी हॅव टू वेक्टर्स, वेक्टर A and vector B, which are parallel to each other. Angle between them theta is equal to 0, cos 0 is equal to 1. Therefore vector A dot vector B is equal to AB cos 0 is equal to A into B into 1, that is A into B. Now second, scalar product of anti-parallel vectors. आपल्याजवळ दोन वेक्टर्स आहेत समजा, जे एकमेकांना अँटी पॅरलल म्हणजे अपोजिट डायरेक्शन आहे. याला आपण म्हणू वेक्टर सी अँड वेक्टर डी. अँगल बिटवीन देम इज 180. कॉस ऑफ 180 इज इक्वल टू -1. देअरफॉर वेक्टर सी डॉट वेक्टर डी इज इक्वल टू सी इंटू डी इंटू कॉस ऑफ 180, और इट इज -c इंटू डी. थर्ड, स्केलर प्रोडक्ट ऑफ perpendicular vector. So suppose that we have two vectors, vector E and vector F, and the angle between them is 90 degree. So if the angle between two vectors is 90, it is called as perpendicular vectors. Then theta is equal to 90, cos of 90 is equal to 0. Therefore vector E dot vector F is equal to E into F into cos 90, and it is E into F into 0, so it is 0. So these are the special cases. आता आपण फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. Scalar product of equal vectors. Suppose that we have two vectors, vector P and vector Q, which are equal vectors, equal in magnitude, equal in direction. Therefore these are called as equal vectors. तर अर्थातच यामध्ये अँगल असेल 0, cos 0 is equal to 1, and mod of vector P is equal to mod of vector Q. म्हणजे P आणि Q चा मॅग्निट्यूड सेम आहे. याला आपण P म्हणू शकतो किंवा Q म्हणू शकतो. आणि म्हणून वेक्टर P dot vector Q is equal to P into P, that is P square, or Q into Q, that is Q square. So for equal vectors P and Q, P dot Q is equal to either P square or Q square, one and the same. Sixth characteristic, scalar product of vector in terms of their rectangular components. आता समजा आपल्याकडे दोन वेक्टर्स आहेत, वेक्टर A अँड वेक्टर B. तर वेक्टर A आणि वेक्टर B यांचे आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स घेऊ. रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणजे काय? कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की वेक्टर A in terms of its rectangular component can be written as I-AX plus J-AY plus K-AZ, where I, J, K are the unit vector in the direction of x-axis, y-axis and z-axis. AX, AY and AZ are the magnitudes of rectangular components. तसंच B ला लिहिता येईल आपल्याला I-BX plus J-BY plus K-BZ. आणि याचा जर आपल्याला स्केलर प्रोडक्ट घ्यायचा तर वेक्टर A डॉट वेक्टर B इज इक्वल टू I-AX plus J-AY plus K-AZ dot I-BX plus J-BY plus K-BZ. किंवा आपल्याला असं लिहिता येईल I-AX dot I-BX plus J-BY plus K-BZ plus J-AY dot I-BX plus J-BY plus K-BZ plus K-AZ dot I-BX plus J-BY plus K-BZ.
आणि याला जर सॉल्व केलं आपण तर आय ए एक्स डॉट आय बी एक्स आय डॉट आय मीन्स आय स्क्वेअर इज 1, that is 1 into ax bx. So I ax dot ibx is ax bx. I ax dot j by I dot j ax into by. I and j are mutually perpendicular. आता या ठिकाणी I j k हे जे असतात हे म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. I j and k are perpendicular to each other. Therefore the scalar product of perpendicular vector is 0 हे आपण शिकलेलो आहोत. म्हणून I dot j is 0, so plus 0. I ax dot k bz I dot k, I and k are mutually perpendicular, so it is 0, plus j ay dot I bx j and I are perpendicular, therefore it is 0. Jay dot jbx, j and j are equal vectors. Their scalar product is j dot j is equal to 1 square, that is 1 into ay by plus j dot k j ay dot k bj, j dot k is 0, therefore it is 0, plus kaz dot ibx, k and z are mutually perpendicular, their dot product is 0. Kaz dot jby, k and j are mutually perpendicular, dot product is 0. Kaz dot kbz, k dot k is 1, so 1 into az bz. Therefore the final answer is ax bx plus ay by plus az bz. So a dot b is ax bx plus ay bi plus az bz. Now number 7. If a dot b is equal to a dot c, a is not equal to 0, then it is not necessary that b is equal to c. A dot b is equal to a dot c, a is not equal to 0, then it is not necessary that b is equal to c. हे आपण प्रूव्ह करूया की a dot b is equal to a dot c. a सेम आहे म्हणजे b सेम, b आणि c सारखे असावे असं काही नाहीये. आपण या ठिकाणी प्रूव्ह करूया सबट्रॅक्टिंग a dot c on both side. a dot b minus a dot c and on the right side a dot c minus a dot c. So a dot c minus a dot c is 0. आता a dot b minus a dot c याच्यामध्ये जर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला तर a dot b minus c. आता या ठिकाणी दोन केसेस असतील. नंबर 1, either a is perpendicular to b minus c, because scalar product of perpendicular vector is 0, म्हणून याचा स्केलर प्रोडक्ट 0 येईल. और नंबर 2, वेक्टर b minus वेक्टर c is equal to 0 implies वेक्टर b is equal to वेक्टर c. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की जर a dot b is equal to a dot c असेल, a not equal to 0, then it is not necessary that b is equal to c. म्हणजेच काय तर b is equal to c असूही शकते किंवा b is not equal to c. in that case a perpendicular to b minus c आणि त्यामुळे त्याचा स्केलर प्रोडक्ट हा 0 येऊ शकतो. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर यावर आधारित दोन न्यूमेरिकल एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 1, फाइंड स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर m is equal to I plus 2j plus 3k and vector n is equal to 3i plus 4j minus 5k. त्याचा आपण सोल्युशन पाहूया. वेक्टर m can be written as vector m is equal to I mx plus j my plus k mz. Similarly, vector n can be written as I nx
plus j ny plus k nz, and the scalar product of vector in terms of their rectangular components, that means vector m dot vector n, यामध्ये आपण शिकलेलो आहोत. इट इज कॅन बी रिटन ॲज mx nx प्लस my ny प्लस mz nz. आणि या ठिकाणी mx म्हणजे 1, nx म्हणजे 3, म्हणून 1 into 3 plus my is 2 and ny is 4, 2 into 4 plus mz is 3 and nz is -5, so it is 3 multiplied by -5, so it is 3 plus 4 into 2 is 8 minus 5 into 3 is 15, so 8 plus 3 is 11 minus 15, so it is answer is -4. Now example number 2, show that vector A is equal to 2i plus 3j plus 6k and vector B is equal to 3i minus 6j plus 2k are mutually perpendicular. म्युच्युअली म्हणजे परस्परास, परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री अँगल मध्ये. तर या ठिकाणी आपण एक प्रॉपर्टी पाहिली स्पेशल केस मध्ये, स्केलर प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर, दॅट मीन्स थीटा इज 90 अँड द आन्सर इज 0. जर याचा स्केलर प्रोडक्ट 0 येत असेल तर हे दोन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत असं आपण म्हणू. तर आपण ह्याचं सोल्युशन काढण्यासाठी घेऊ वेक्टर ए डॉट वेक्टर बी, याचा आपण स्केलर प्रोडक्ट घेऊयात. या पद्धतीनं जसं आपण या ठिकाणी एम आणि एनचा स्केलर प्रोडक्ट घेतला तसं ए आणि बी चा स्केलर प्रोडक्ट म्हणजे ax bx प्लस ay by प्लस az bz. तर a आहे ax आहे 2 into bx 3, 2 into 3 ay by, ay आहे 3 by आहे -6 म्हणून -3 into 6 प्लस az आहे 6 bz आहे 2, 6 into 2, so it is 3 into 2 6 minus 6 into 3 minus 18 plus 6 into 2 is 12, 6 plus 12 is 18 minus 18, it is 0. As vector A dot B is equal to 0, therefore vector A perpendicular to vector B. Hence it is sure that vector A and B are mutually perpendicular. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.